तुझ्या 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 रूपाचं चांदन. अण्णा बाजूला सरका. या या ताई, या या ताई साहेब, या या. सावकाश सावकाश. आराम करा तुम्ही. या ताई साहेब, या बस. बसते. मी नक्षत्राला गरम पाणी करायला सांगतो. वाफ घेतली की बरं वाटत. शंकर राहू दे. आणतो ना. महेश्वरी, वातावरणात बदल झाल्यामुळे तुम्हाला त्रास झालाय, त्यामुळे तुम्हाला वास आणि श्वास घ्यायला अवघड जाते. तुम्ही वाफ घेतली ना तुम्हाला बरं वाटेल. शंकर्या जा रे. राहू दे म्हणलं ना, बघू नंतर. दत्ता कुठे आहे? दत्ताभाऊ खोलीत असतील, मी बोलून आणतो. दत्ताभाऊ. आईसाहेब, अशी अचानक सर्दी कशी काय सुरू झाली? नाही म्हणजे तुम्ही समजे महत्वाच्या मीटिंगला गेला होतात ना? काय सांगायचं आता, समजाच वाट्याबोळ झाला. अहो मग फोन करून कळवायचं होतं. आता राहिलं, इसरलो. तुम्ही औषध पाणी घेतलं ना तुम्हाला बरं वाटेल. दत्ताभाऊ खोलीत नाहीये. त्याला ताई, हा दत्ताभाऊ बाहेर गेलेत का? दत्ता भाऊ, हा म्हणजे ते दत्ता कुठे जाऊन बसलंय? ए दत्ता. ऐसे आत्ता ती तर सकाळी येणार होती. दत्ता. ए दत्ता. ए तू, मी येईपर्यंत इथंच थांबायचं. ती एक टेंगळे धरपड मध्ये वय बाजूला. मी येईपर्यंत इथंच थांबायचं. दाराला हात लावायचा नाही, आणि ते दूध बी तिथंच राहू दे, नाहीतर हँड करून ठेवशील. शंकर्या, आत पिशव्या ठेवायचं असेल ना तेव्हा आतून येताना भीमसेनी कापूर घेऊन एक कापडात बांधून. होय. नाही नाही राहू दे. अहो आईसाहेब, बाहेर एवढी रोगराई पसरतीया, कशाला उगा अंगाव काढताय? बघू रे बाबा नंतर. दत्ताभाऊ आले. आई साहेब, तुम्ही समजे परत आलात? तुमच्या तब्येतीला काय झालं? नाही नाही काय नाही. उतरल्यागत वाटते. मला ताई, अहो आता काय करायचं? डाव आपल्यावर उलटा पडा लागला आहे. तू जरा गप्प बस, मला काहीतरी विचार करू दे. तू सांगतो, सगळं सांगतो. आधी नक्षत्राला बाहेर बोलव. ती कुठे आहे? स्वयंपाकघरात.
चहा बनवला का तिनं? नाही अजून बनवलं आता. असं आहे वय. मग आपण एक काम करू, तिचा चहा बनेपर्यंत आपण बाहेर जाऊन गप्पा मारू. लय दिवस झाला आपण कुणीच गप्पा नाही मारल्या. चला चला बाहेर चला. ही ताई साहेबांची तब्येत बघतीये ना व, आणि बाहेर एवढी थंडी आहे, एक शब्द बोलायच्या आधी 10 दातार दात आदळतील. आणि रेणुके काय ग आज अचानक एकदम गप्पा कशा काय सुचल्या तुला? विशेष काय नाही, असंच आपलं. जाऊया नव बाहेर. हे काय नका बाहेर, इथंच मस्त आहे. नक्षत्रा, बाहेर ये. साहेब म्या काय म्हणतो, रेणुका एवढं म्हणतीच आहे तर जाऊया की बाहेर. हा, तिचं मन कशाला दुखवायचं नाही का? हे नाही 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 नाही, अजिबात नाही. यायच्या माहेरी जात असतील बाहेर गप्पा मारायला, आपण इथं आतच बरे आहेत. अण्णा बाहेर एवढे मच्छर आहेत, कपार फोडून खातील. वय वय किती म्हणली ना तरी बाहेर जायचंच नाही. सत्य आहे बघा. आईसाहेब तुम्ही इतक्यात परत आला? तू म्हणजे तू तू चहा बनवत होतीस ना? वा, झाला चहा झाला? नाही नाही अजून, ते बनवायला घेणारच होते पण आईसाहेबांची हाक आली म्हणून मी आले इथं. हा, नाही नाही, सहज सहज विचारलं. आईसाहेब अहो आता तरी सांगा, परताय झालं का तुम्हाला? काय नाही र, दिल्लीवरनं माणसं यायची होती ना, त्यांचं येणं अचानक रद्द झालं बघ. मग आलो माघारी. पण आधी विचारलं होतं ना. अरे दत्ता समधी पोनापोनी झाली ती, पण आम्ही वारणा नगर सोडलं आणि त्यांचा फोन आला बघ. वारणा नगरवरनं माघारी फिरलात, मग यायला इतका उशीर का झालात? मध्ये काय झालं का? अरे तसा ये होता आमच्याकडे, तर महेश्वरी म्हणल्या नक्षत्रासाठी नवीन कापड घेऊया. आणि तसं बी आता ती निवडणुकीला उभी राहणार आहे. आता तिनं बरे कपडे घालावे म्हणून आम्ही गाडी वळवून कोल्हापुरात वांगी बोळात गेलतो कापड घ्यायला. तिथं थोडा उशीर झाला बघ. आणि मग म्हटलं आता येळ हाई हातात, तर अंबाबाईचं दर्शन बी घेतलं आणि मग तिथनं ज्योतिबाला बी जाऊन आलो. आई साहेब तेच बादलं बघा तुम्हाला. अहो आईसाहेब एवढी दगदग करायची कशा पाहिजे? हा, आता कसं, आता तूच समज बाबा तुझ्या आई साहेबांनी. झाली का तक्रार करून माझ्या लेकराकडं? ए शंकर्या, अरे त्या पिशव्या इकडं. म्या काय म्हणतो, समजांसाठी चहा टाकतो म्या. हा, मग बघू की सगळी खरेदी. हा, आलोच म्या. कले तू आणि चहा? नाही म्हणजे चहा बनवायची आवड तुला केव्हापासून लागली ग? त्यात काय, चहा चहा तर आहे, म्या काय करू शकत नाही वय. नाही ग, तू तर लई काय काय करू शकतेस. आधीच उल्हास, त्यातून फाल्गुन मास, म्हणून आपलं म्हणलं. चहाच तर आहे आई साहेब. हे, तू नको, रेणुका बनवल चहा.
एक नंबर चहा बनवते बरं काय साहेब. हा तुला गप्पा मारच्यात का नाही. तू चहा बनव, आपण समजे इथंच चहा पिऊ, इथंच बसू, बाहेर नको फक्त जाय. मी आता म्हणतो चांगला गवती पाठ टाकून चहा करतो, आई साहेबांची अशी सर्दीच पळून जाईल. हा आलोच म्या. थांब कला. आई साहेब, चहापेक्षा मला तुमच्या हातचं खायचंय. लय सडकून भूक लागली आहे बघा. द्याल नाव बनवू. दत्ता भाऊ, त्यांना आधीच बरं नाहीये, कशाला उगाच त्रास द्यायलास. म्या करतो की खायला. मगापर्यंत तुझ्या ध्यानात होतं मी आईच्या हातचं सोडून कुणाच्या हातचं खात नाही. एवढ्या तिसर बी पडला वे. म्हणजे सकाळ धरणं तू काहीच खाल्लं नाहीस. नाही ना हो आईसाहेब, सकाळी मी नाश्ता बी द्यायला गेले होते तर ते नग म्हणाले. आणि आईसाहेब कापड नंतर बी बघता येतील की, पण साहेबांनी खाणं जास्त महत्वाचं आहे. काय व नाही म्हणलं, निर्णय योग्य होता ना व. होय होय. गंगेत घोडं न्यायला म्हणायचं. काय झालं, मी काही चुकीचं बोलले का. चुकीचं नाही ग पोरी, एकदम समजुतीचं बोललीस बघ. ए दत्ता, लगेच काहीतरी करून घेऊन येतो बघ. अरे या कामाच्या गडबडीत ना काही लक्षातच राहिलं नाही बघ आमच्या. आम्ही पार विसरूनच गेलो आमचं लेकरू उपाशी असेल ते. हा लगेच आलो. आई साहेब, हो तुम्हीच विसरायला लागलाय तर मग जगायचं कोणासाठी आणि कशा पाहिजे. आमच्यासाठी जगायचंय तुला. अहो तुम्ही नुसतं बसलाय काय. हा? नक्षत्रासाठी कपडे आणलेत ना नवीन, ते दाखवा तिला. आम्ही आलोच तवर. हाय साहेब, हो तुम्ही बी कुठं याचं मनावर घेताय दत्ता भाऊचं. हा कशाला उगाच त्रास करून घेता. म्या आहे ना, म्या बनवतो की जाऊन. तुम्ही बसा बसा, तुम्ही, म्या बनवतो. आमच्या दत्तासाठी आम्ही चित्तेवरून बी उठून. सर्दीचं काय घेऊन बसलीस. आई साहेब, तुम्हासनी जो कोणी चित्तेवर झोपवल ना, पहिलं त्याची तिरडी बांध. तुम्हासनी चित्तेवर झोपवाया यमाचं नाही तर देवाचं दिस भरलेलं दिसत्यात वाट. ताई, आता आई साहेब आत गेल्यात म्हणजे त्यात जातील. उगा हातमारसारखं बोलू नकस तू. या समध्यांना मी आत्ताच काढून म्हणायचं होतं घरी. काय कान गोष्टी चालल्यात दोघींमध्ये. कुठं काय, हेच म्हणत होते की आई साहेब किती करतात नाही दत्ता भाऊंसाठी. शंकर्या, ती पिशवी आण इकडे. नक्षत्रा घे, बघ तुला काय आवडतंय का. घे, बघ तुला आवडतात का. घे.
लायटर कुठं ठेवल्यात? ह्याला काय झालंय? वल्ली झाले की काय? काय दत्ता भाऊ, तू बी काय हट्ट धरून बसतो? हो, आईसाहेबांची अवस्था तरी बघा तुम्ही. आणि त्यांनाच कामाला लावतोयस होय तू? काय आज एवढं काळजीचं वारं कशा पायी फिरायला लागलंय तुझ्यात? का? माझ्या बी आईसाहेबच आहेत की त्या. मी नाही करू शकत का त्यांची काळजी? हिशोबापेक्षा माणूस जास्तीची काळजी तवाच घेतो जेव्हा माणसाच्या विचारात आणि कृतीत फरक असतो. दत्ता भाऊ, दर वेळेला मला पाण्यात पाहिलंच पाहिजे का? मग सवताच पाण्यात उडी कशा पायी मारायची? दत्ता, उगा कशा पाहिजे तिची फिरकी घ्यायला लागलायस? पाहिलं ना अण्णा? तुम्हीच बघा, मी आपल्या इथं आईसाहेबांच्या काळजीपोटी बोलतोय आणि हा माझ्यावरच आरोप करायलाय. आरोप? मी तर त्याच्यातून सुरुवात पण केली नाही. त्यामुळे जे काय बोलशील ते विचार करून बोल. गाडी पेटी बी वल्ली झाली वाटतं. नक्षत्राची कामं बी ना सगळे उलटपुलट करून ठेवले. आता कुठं ठेवलं असेल लायटर काय माहिती. दत्ता, काय झालंय? हे बघ, जे काय असेल ना ते स्पष्टपणे बोल. अण्णा, माणसानं जाळं टाकलं की त्या जाळ्यात जाऊन नाचायचं नसतं, नाहीतर तोच त्या जाळ्यात गुरफटला जातो. हे आपल्या कलाबाईंना कळना झालेले दिसतंय. काय असेल? म्या काय केलं? तुझ्याच भाषेत सांगायचं झालं तर वातावरण टाईट केलंयस. म्हणजे म्हणजे बाहेर थंडी पडली आहे आणि तुझ्या कपाळावर घाम यायलाय. तेव्हा अगोदर पुसून तर घे.